आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। व्यापाऱ्यांनी बाजारपेठ सुरू करावी, गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे। परभणी 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती। त्यानंतर परभणी शहरात हिंसाचार उसळला होता। यामध्ये जमावाने आपल्या तीव्र भावना व्यक्त करत बाजारपेठमध्ये दुकानांची नासधूस करत जाळपोळ केली। मोठे हिंसक वळण या आंदोलनाला लागले होते। आज संतप्त व्यापाऱ्यांनी झालेल्या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांनी बंद ठेवला होता। पण आमचे नुकसान कशामुळे केले जात आहे, आमचे काय चूक आहे, अशा पद्धतीने उद्विग्न भावना व्यक्त करत तात्काळ पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या, आमचे लाईट मीटरही तोडण्यात आले असून तेही बसून द्यावे, हिंसक आंदोलकांवर गुन्हे दाखल करा, अशा मागण्या केल्या असून या मागण्या मान्य नाही केल्या तर बाजारपेठ बंद ठेवून आम्ही सुद्धा बेमुदत आंदोलन करणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले। यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी व्यापारी बांधवांना योग्य ती सुरक्षा दिली जाईल, सखोल चौकशी करून व्हिडिओ फुटेज चेक करून जाणीवपूर्वक नुकसान करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून बाजारपेठ सुरू करावी असे आवाहन केले आहे। यावेळी परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व व्यापाऱ्यांच्या तीव्र भावना समजून घेतल्या आणि त्यांना आश्वासन दिले की झालेला प्रकार हा निंदनीय आहे। शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला कोणीही हिंसक वळण लावण्याचा जर प्रकार केला असेल किंवा या घटनेच्या मागे कोणीही असेल तर त्याचा तपास यंत्रणा शोध घेतील आणि त्यावर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येतील। व्यापाऱ्यांनी काळजी करू नये, तात्काळ लवकरात लवकर पंचनामे करण्यात येतील, शासन स्तरावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, जे कोणीही दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील। व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू करावी, शहरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निष्पक्ष वृत्तवाहिनीवर।